नमस्कार, गावरान रेसिपी स्वद्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बेसनचे लाडू एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला कढईमध्ये 2 कप तूप टाकून घ्यायचे। आता तूप गरम झालं की याच कपाने आपल्याला 4 कप बेसन टाकून घ्यायचे। तर हे वजनी 500 ग्राम बेसन आहे। आता हे बेसन तुपामध्ये मिक्स करायचे। तर बेसन तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला हे बेसन मंद गॅसवर भाजून घ्यायचे। तर बेसन भाजायला वेळ थोडासा जास्त लागतो, पण जेवढं बेसन मंद गॅसवर भाजेल तेवढं सर्व साइडला व्यवस्थित भाजले जाते। तर बेसनाचे लाडू करता वेळेस बेसन थोडंसं जाडसरच घ्यायचं, त्यामुळे बेसनाचे लाडू खूप छान होतात। आता बेसनाचा कलर हलकासा चेंज होईपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचे। तर याला सतत हलवत राहायचं म्हणजे खाली हे बेसन लागणार नाही। 5 ते 10 मिनिटं हे बेसन मी भाजून घेतले। तर परत एकदा आपल्याला याला 5 मिनिटं भाजून घ्यायचे। तर बेसन मी 15 ते 20 मिनिटं छान भाजून घेतलंय। तर बघू शकता बेसनाचा कलर देखील हलकासा चेंज झालाय। तर बेसनाला छान तूप सुटलंय। आता बेसन आपल्याला यापेक्षा जास्त वेळ भाजायचं नाही। तर इथे मी 3 चमचे पाणी घेतलंय आणि यामध्ये अगदी थोडासा येलो फ्रूट कलर टाकलाय, त्यामुळे आपल्या लाडूंना कलर खूप छान येईल। तर कलर ऑप्शनल आहे। आता यामध्ये टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करायचे। तर तुम्ही ते बेसनाचे टेक्स्चर पाहू शकता, बेसन छान फुललं जातंय। तर यामुळे आपले बेसनाचे लाडू छान रवाळ आणि दाणेदार होतात। खाता वेळेस ते अजिबात टाळायला चिटकत नाही, लगेचच तोंडामध्ये विरघळतात। आता 5 मिनिटं आपल्याला हे यातील पूर्ण पाणी कमी होईपर्यंत आपल्याला हे बेसन व्यवस्थित मिक्स करत राहायचंय। तर 5 ते 7 मिनिटांनंतर बघू शकता बेसनातील पूर्ण पाणी कमी झालंय। आता गॅस बंद करायचंय आणि यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर आणि बारीक कट केलेले काजू आणि बदामचे काप टाकायचे। तर ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि हे मिक्स करायचे। आता हे बेसनाचं मिश्रण एका परातीत काढून घेतले। आता ह्याला पसरून घ्यायचे आणि पूर्ण थंड करून घ्यायचे। तर बेसनाचं मिश्रण पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायचे। तर इथे मी 1 कप साखर टाकून घेतली आहे। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता ही साखर आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता ही साखर व्यवस्थित मिक्स करून झाली की आपल्याला याची लाडू करून घ्यायचे। तर याचे सर्व साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, ते तुम्ही नक्की चेक करा। तर सुरुवातीला या मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे, हातामध्ये याला मऊ करायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा लाडू तयार करायचा आहे। तर लाडू तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता। तर पहा, मस्त आपला छान गोल लाडू तयार झालाय। आता याला प्लेटमध्ये काढायचं आहे। तर लाडू तयार करता वेळेस सुरुवातीला हाताच्या गरमीमुळे थोडंसं तूप सुटते, परंतु सुरुवातीला काय करायचे की सर्व लाडू तयार करून घ्यायचे आणि 15 मिनिटं झाल्याच्या नंतर परत या लाडूला आपल्याला आकार द्यायचा आहे। तर हवा त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता। आता याला मध्ये प्रेस करायचे आणि यामध्ये मनुके टाकायचे। तुम्ही बदाम किंवा पिस्ता देखील टाकू शकता। आता याच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू तयार करून घ्यायचे। तर इथे मी सर्व बेसनाचे लाडू तयार करून घेतले। तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते। तर बघू शकता किती मस्त आपले रवाळ आणि दाणेदार असे बेसनाचे लाडू तयार झालेत। अगदी तोंडात टाकताच लगेच विरघळतील।
तर अशा पद्धतीने हे बेसनाचे लाडू घरी नक्की ट्राय करून पहा. तर रेसिपी कशी वाटली मला खाली कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.